अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागाचा शाश्वत विकास आणि ग्रामपंचायतींना अधिक सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025 ते 26 राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नुकतीच टोक तालुका हातकणंगले ग्रामपंचायतीला भेट दिली। यावेळी समितीने गावातील विविध विकास कामांची आणि प्रशासकीय कामकाजाची सविस्तर पाहणी केली। समितीचे अध्यक्ष तथा गट विकास अधिकारी सुनील खरात आणि अन्य सदस्यांचं टोक ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी सरपंच तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्य मुकुंद पाटील, ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम मळवळ तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते। या भेटी दरम्यान समितीने गावातील सर्व अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला। तसेच स्मशानभूमी सुधारणा गट नंबर 197 मध्ये करण्यात आलेले वृक्षारोपण, बाजारकट्टा, ओपन जिम आणि धार्मिक स्थळांची पाहणी केली। ग्रामपंचायतीने राबवलेले विविध उपक्रम आणि दर्जेदार विकास कामे पाहून समितीने विशेष समाधान व्यक्त केले। या तपासणी समितीत विस्तार अधिकारी AS कोठारे, शरद भान, शबाना मोकाशी या अधिकाऱ्यांचा समावेश होता। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील काटकर, बापू पवार, उमेश पवार, सविता कुरणे, ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम मळवळ, कर्मचारी बाबासाहेब पाटील, सुनील कुरणे, राजकुमार कांबळे, मयूर देसाई, सुरेखा भोसले, अंजुम मुजावर यांच्यासह शिक्षक आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।